गुड आफ्टरनून सगळ्यांना. बघा, बॅच जॉईनसाठी याच्यावर नंबर आहे. बॅच जॉईन केल्याशिवाय तुम्हाला सगळे कंटेंट मिळत नाही. आता बघा, पहिला प्रश्न यूएसचा आलेला आहे. स्कूल जाने के लिए ट्रॉली का इस्तेमाल कहाँ किया जाता है? म्हणजे शाळेत जाण्यासाठी ट्रॉलीचा इस्तेमाल कहा किया जाता है? जे कंटेंट वाचतील त्याने बरोबर उत्तर देईल. आता हा इस्तेमाल कुठे केला जातो? तर लद्दाखमध्ये केला जातो. काय केलं जातं? लद्दाखमध्ये. केरळमध्ये काय केलं जातं? वल्लम नावाची जी नौका आहे तिचा वापर स्कूल जाण्यासाठी केला जातं. आसाममध्ये काय होतं? जे बास से बनवा पूल, बास से पूल याचा वापर शाळेत जाण्यासाठी केला जातो. आणि राजस्थानमध्ये काय केलं जातं? हुंट गाडी जी आहे, कशाचा? हुंट गाडीचा उपयोग केला जातो. बघा, म्हणजे जिथून तुम्ही समजून घेतलं तरच तुम्ही उत्तर देऊ शकतात. मग तुम्हाला जर असा प्रश्न आला तर स्कूल जाने के लिए ट्रॉली का इस्तेमाल कहा किया जाता है, तर काय असेल त्याचं उत्तर? लद्दाख असेल. त्याच्यानंतर प्रश्न जेवढे तुम्ही काळजीपूर्वक समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा येईल. किसके घरटे में लोहे के तार होते? किसके घरटे में लोहे के तार होते? तर कौवे के घे. म्हणजे जो कावळा काय करतो? आपल्या घरट्यामध्ये काय करतो? लोहे के तार म्हणजे काय असतात? लोहाचे, म्हणजे आपण तार म्हणतो ना, ते तार काय करतो? आपल्या घरट्यामध्ये टाकत असतो. म्हणजे काय? तुम्हाला प्रश्न किसके घरटे में लोहे के तार होते? तो कौवा. बरोबर आहे की नाही? कंटेंट वाचलं तरच तो उत्तर देऊ शकतो. त्याच्यानंतर आलेले झूम खेती. झूम खेती कहा की जाते हे? झूम खेती कुठे केली जाते? तर मिझोराममध्ये केली जाते. कुठे केली जाते? मिझोराममध्ये झूम खेती होते. त्याच्यानंतर प्रश्न मी तुम्हाला सांगितलेला, बांस के खंभों पर घर का बना जाता है? बघा, बांस के खंभों पर घर म्हटलं आणि बांस के खंभों पर पूल म्हटलं तर त्याचं उत्तर काय असतं? आसाम असतं. बरोबर आहे का नाही? मग आसाममध्ये बांस के खंभों पर घर का कसं बनवतात? आता उदाहरणार्थ एक झोपडी असते, बरोबर आहे का नाही? आणि इथे काय असतात? बांस के खंबो असतात. म्हणजे काय करतात? त्याच्यावर काय करतात? ते घर बनवतात. कारण काय केलं जातं? मोठ्या प्रमाणात तिथे काय होतं? पाऊस होतो आणि पावसामुळे काय होतं? सगळं पाणी साचतं, चिखल होतो. त्याच्यामुळे हे जर खांब्यांवर जर घर असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होत नाही. म्हणून बांस के खंभों पर घर का बना जाता है? तो आसाम में बनाया जाता है. त्याच्यानंतर प्रश्न आलेले आहे बघा, निम्नलिखित में से कौन सा पक्षी बच्चों को जन्म देता है और दूध पिलाता है? आता बघा, इथे काय म्हटलंय? पक्षी. आता तू काहींना तर विशेष वाटेल का असा कोणता पक्षी आहे तो मुलांना जन्म देतो आणि दूध पिलात आहे? तर कोणता असतो तो? चमगादड. काय असतो? चमगादड. त्याला आपण काय म्हणतो आपल्याकडे आपल्या भाषेत? वटवाघूळ. बरोबर आहे का नाही? वटवाघूळ म्हटलं जातं. चमगादड. चमगादड काय करतो? मुलांना जन्म देतो आणि दूध पण पाजतो. का पाजतो? आता तुम्हाला सांगेल, कारण याची विशेषता काय आहे मी तुम्हाला सांगितलं होतं का जिस जानवरों को बाहर की तरफ कान होते और शरीर पर बाल होते वो काय देते? बच्चे को जन्म देते. म्हणजे चमगादड बघा, त्याचे कान काय असतात? बाहेर असतात. बरोबर आहे का नाही? कान बाहेरच्या दिशेने असतात. बरोबर आहे का नाही? आणि शरीरावर काय असतात? बाल असतात. तुम्ही वटवाघळाचे कान बघा, चमगादडाचे कान बघा, बाहेर कान असतात. पण बाकीच्या दुसऱ्या पक्ष्यांचे कान बाहेर आहेत का? अजिबात बाहेर नाही. कारण दुसऱ्यांचे कान काय असतात? छिद्र असतं. काय असतं? ते छिद्रामध्येच काय असतं? त्यांचे कान असतात. पण याचे कान काय असतात? बाहेरच्या दिशेने असतात. ज्या प्रकारे माणसाचे असेल किंवा प्राण्यांचे. त्यामुळे काय करतो? हा मुलांना जन्म देतो. त्याच्यानंतर हा एक आपण टॉपिक घेतलेला होता, 3 महीने का हत्ती का वजन कितना होता है? आता 3 महिन्याचा जो हत्तीचं वजन किती असतं? जर तुम्ही वाचलं असेल तर काय असतं? 200 किलोग्राम. म्हणजे 3 महिन्याचा जो हत्ती असतो लहानसा, त्याचं वजन किती असतं? 200 किलोग्राम असतं. त्याच्यानंतर जेवढा टॉपिक तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासणार तेव्हाच उत्तर देणार. नारियल के तेल में मछली कहाँ पकाते? बघा, नारियल के तेल में मछली कहाँ पकाते? तर गोवा में पकाते. नारियल में तेल. बघा, नारियलचा तेल म्हणजे नारळाचं जे तेल असतं त्याच्यापासून काय करतात? मछली बनवतात. बनवतात. कुठे बनवतात? तर गोव्यामध्ये. आणि जर तुम्हाला सरसो के तेल से विचारलं, सरसो के तेल से मछली का बनाई जाते? तर त्याचं उत्तर असेल काश्मीर. काय असेल? काश्मीर उत्तर असेल. बघा, म्हणजे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. नारियलचं तेल म्हटलं तर गोवा. म्हणजे जेवढं तुम्ही बारीक अभ्यासणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल. त्याच्यानंतर म्हटलंय टेपिओका कहा उगता है? आता टेपिओका म्हणजे काय असतं? ज्या प्रकारे आपण कंदमुळे असतात, कंदमुळे
बरोबर आहे का नाही? गाजर असेल, मुळा असेल. त्याच प्रकारे एक टेपिवका असतो. हा टेपिवका कुठे उगतं? तर केरळमध्ये असतो. केरळमध्ये काय अंगण उगताय म्हणजे ते ते लोकं काय करतात, आपल्या शेजारचं आजूबाजूला जे अंगण असतं, परिसर असतो त्याच्यामध्ये काय करतात टेपिवका लावतात आणि या टेपिवका कुठे उगतो तुम्हाला असा प्रश्न येतो, तर कुठे असतो? केरळमध्ये असतो. म्हणजे तुम्हाला कुठे काय येतं हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. टेपिवका कुठे असतं? केरळमध्ये असतो. आता शेवटचा प्रश्न. आता बघा, एक बुजुर्ग हाथी दिन में कितने पत्तियां खाता है हा. एक बुजुर्ग हाती म्हणजे एक हाती किती वयस्कर हाती किती पत्त्या खातो तर 100 किलोग्रॅम. किती खातो? 100 किलोग्रॅम. आणि जर 3 महिन्याचा हत्तीचं वजन विचारलं तर मग इथे तुम्हाला फसवतात काय? इथे जर समजा तुम्हाला कथन अभिकथन दिलं, जर इथे सांगितलं एक बुजुर्ग हाती दिन में 200 किलोग्राम खाता है, तर काय असेल हे कथन योग्य आहे का? अजिबात नाही. तर हे काय चुकीचं आहे. पण इथे काय म्हटलं, एक बुजुर्ग हाती दिन में कितना पत्त्या खाता है, तर 100 किलोग्राम खातो. बघा, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. जेवढं समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल. व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, कमेंट्स करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी या वेळा पास होतील. कारण अजूनपर्यंत या पेपरामध्ये निगेटिव्ह सिस्टीम लागू झालेली नाही आणि जर भविष्यात निगेटिव्ह सिस्टीम लागू झाली तर जे पास व्हायचं प्रमाण आहे ते खूप कमी होऊन जाईल. त्याच्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ बघा, काळजीपूर्वक समजून घ्या.